कोल्हापूरचे माजी खासदार संजय मंडलिक यांचं महायुतीकडून पुनर्वसन होण्याची शक्यता आहे। विधान परिषदेसाठी संजय मंडलिकांच्या नावाचा विचार शिवसेना करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। संजय मंडलिकांना संधी दिल्यास शिंदेंची कोल्हापुरातील ताकद देखील वाढेल। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर आपल्या सोबत जोडले गेले। तर सतेज, कोल्हापुरातून अतिशय महत्त्वाची बातमी आहे, ती म्हणजे माजी खासदार संजय मंडलिक यांचं महायुतीकडून पुनर्वसन होण्याची शक्यता आहे। काय अधिक माहिती आहे? नक्कीच मेघना, आपण पाहिलं तर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर कोल्हापूरचे जे माजी खासदार आहेत संजय मंडलिक यांचं महायुतीकडून पुनर्वसन होणार असल्याची चर्चा जी आहे ती सुरुवात झालेली आहे। खरं तर कोल्हापुरातून विधान परिषदेसाठी अनेक जण इच्छुक आहेत, त्यामध्ये संजय मंडलिक असतील, सत्यजित कदम असतील, यांच्यासह अनेक नाव आहेत ती सध्या चर्चेत असताना पाहायला मिळते। मात्र सध्या संजय मंडलिकांचं नाव जवळपास फायनल अशी चर्चा जी आहे ती कोल्हापुरात रंगलेली पाहायला मिळते। संजय मंडलिक यांची जर विधान परिषदेवरती वर्णी लागली तर मात्र जिल्ह्यात त्यांची ताकद वाढेल असं शिंदे गटाचे जे आहेत ते लोक आहेत ते सध्या म्हणताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळं सगळेच जे विधान परिषद नेते खरं तर ज्या जागांसाठी ह्या सगळ्या चर्चा सुरू आहेत त्यामध्ये कोल्हापुरातून संजय मंडलिक असतील, सत्यजित कदम असेल यांच्यासह अनेक दिग्गज आहेत ते सध्या रेसमध्ये आहेत आणि त्यामुळे अनेक दिग्गजांचं नाव कुठेतरी आता समोर येते। धन्यवाद सतेज, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।